नमस्कार, डॉक्टर जीवन चौधरी. लहान मुलांना सारखं दर 15 दिवसाला डॉक्टरकडे घेऊन जाणं, तसंच सारखं सर्दी होणं, खोकला होणं आणि ताप होणं, हे जर लक्षणं तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना होत असतील तर आयुर्वेद त्याच्यावर नक्की काम करू शकतो आणि त्याच्याने आजार जो आहे तो पूर्णतः बरा होतो. अशाच प्रकारची एक केस तुम्हाला आज सांगणार आहे. एक 3 वर्षाचा मुलगा ज्याला ॲलोपॅथी डॉक्टरांकडे दर 10 दिवसाला ॲडमिट व्हावं लागायचं, अक्षरशः ॲडमिट व्हावं लागायचं, कारण अँटीबायोटिक्स आणि सर्दी खोकला आणि त्यासोबत त्याला रेस्पिरेटरी ट्रॅक्टचं इन्फेक्शन हे सारखं व्हायचं. LRT आहे, URT आहे. तर शेवटी त्या वैद्याकडून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन त्यांनी चेकआउट करायला सुरुवात केली. होमिओपॅथी चेक केलं, आयुर्वेद चेक केलं, पण त्यांना पाहिजे तसं मिळत नव्हतं. मग शेवटी कुठल्या तरी रेफरन्सने त्यांना आपला जो आहे दवाखान्याचा माहिती मिळाली आणि आपल्या दवाखान्याचा पत्ता मिळाल्यावर ते लगेचच आपल्याकडे आले. त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली. हिस्ट्री सांगितल्यानंतर त्यांना मी सांगितलं की तुमचा हा मुलाचा आजार 3 महिन्यात मी तुम्हाला व्यवस्थित करून देईल, पण त्यासोबत जे आहे ते पथ्य एकदम व्यवस्थित पाळले पाहिजे. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल की मला सर्दी झाली आहे पण मला आईस्क्रीम खायचाच आहे, जर असं जर असेल तर अशा प्रकारच्या रुग्णांचं जे आहे त्यांच्यासाठी आयुर्वेद नाही आहे. त्या रुग्णांसाठी जे आहे त्या रुग्णांसाठी टेम्पररी ट्रीटमेंट म्हणून ते दुसरे पॅथी घेऊ शकतात. परंतु आयुर्वेदाने काही पथ्य पाळले तर तुम्ही थोडे दिवस तुम्हाला त्रास सहन करायचा आहे, पण त्याच्यानंतर लॉंग टर्मसाठी आयुष्यभर तुम्हाला आनंद उपभोगायचा आहे. तर यासाठी म्हणून मी त्यांना सांगितले काही पथ्य आणि काही औषधे दिलीत आणि ती औषधे त्यांना चाटण स्वरूपामध्ये होती की जे त्याची इम्युनिटी वाढवतील, ताप घालवतील आणि तशाच प्रकारे ते शक्ती वाढवतील. तर अशा रीतीने त्यांनी त्यांच्या मुलासाठी, स्वतःसाठी, त्यांच्या वाईफसाठी आणि आईवडिलांसाठी सगळ्यांसाठी ती एक फक्त मुलाला घेऊन आले होते, पण त्यांची पूर्ण फॅमिली आपली पेशंटमधली. तर त्यांनी लिहिताना रिव्ह्यू दिला आहे की व्हेरी गुड ॲज अ पर्सन विथ कमांडेबल आयुर्वेदिक प्रॅक्टिस, वी हॅव ट्रीटेड मेनी टाइम्स ऑन व्हेरियस प्रॉब्लेम्स, ऑलवेज व्हेरी हेल्पफुल डॉक्टर, इव्हन आय सजेस्टेड हिम टू मेनी फ्रेंड्स फॉर ट्रीटमेंट अँड ऑलवेज रिकमेंडेबल. आता हे जे आहे हे त्यांनी स्वतः जिन्युअन रिव्ह्यू टाकले. तुम्हाला सुद्धा जर असा आयुर्वेदाचे चमत्कार बघायचे असतील तुम्ही आयुर्वेदाकडे नक्की वळा. थँक्यू.